बायको, जिथे असशील तिथेच थांब. कुठेही बाहेर पडू नको. पावसामुळे परिस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते. सांगितलेलं ऐक यावेळी तरी. नवरा, बरं बरं. बायको, बरं नक्की कुठे आहेस तू? नवरा, माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलावलं. एकदम सन्नाटा. दुसऱ्या सेकंदाला बायको, जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाचे कारण मला सांगू नकोस, समजलं ना? बायको वडाला फेऱ्या मारून, हाच पती 7 जन्म मिळो असं म्हणते. अन तुम्ही मात्र 7 ठिकाणी उचापती करता. हे चांगलं नाही राव. बायकोशिवाय लोक कसे राहू शकतात काय माहीत. माझी तर शेजारीन माहेरी गेली तरी माझे मन लागत नाही. आजकाल शाळेतील पोरं आपल्या मॅडमशी व्हॉट्सॲपवर गप्पा मारतात. आणि एक आम्ही होतो जे मॅडम बाजारात दिसल्या तरी आईच्या पदराआड लपायचो. चुकतो तो प्रोडक्शनचा माणूस, चूक सुधारतो तो एचआरचा देव माणूस. चुकतच नाही तो अकाउंटचा माणूस. चुकले तरी मान्य करत नाही तो क्वालिटीचा माणूस. आणि चुकूनही समोरच्याला वेड्यात काढतो तो मार्केटिंगचा माणूस. गण्या, आय लव यू. पिंकी, आय लव यू मोर. गण्या, हा मोरे कोण आहे? माझं आडनाव तर जाधव आहे. पिंकी, तू सिंगलच मर भाड्या. एवढी दारू पिऊ नकोस, एक दिवस नरकात जाशील. गण्या, आणि दारू विकणारा साधू तो पण. गण्या, त्याच्या शेजारचा तो चकना विकणारा साधू तो पण. गण्या, हां मग सगळे असतील तर चालतंय की. तुफान यायची वाट बघू नका. डिनरला बायकोला बाहेर घेऊन जाऊ म्हणा. आणि बायको तयार झाली की कॅन्सल करा. मग बघा कसं तुफान येतंय. आपला गण्या कपड्याचे नवीन दुकान काढतो. एक रात्री त्याला स्वप्न पडतं की एक ग्राहक त्याला 20 मीटर कपडा मागतो आहे. तो खुश होतो आणि कपडा फाडायला सुरुवात करतो. तोच बायकोला जाग येते आणि ती ओरडते, काय करत आहात? माझी साडी का फाडली? गण्या झोपेतच, काय बाई आहे ही, दुकानात पण पिच्चा सोडत नाही.